क्वेश्चन बघा काय दिलं. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आधी काय करायचे, ए बी आणि सी हे काय ते लिहून घे. ए काय आहे 1, तिथे काहीच नाही म्हणजे तो 1 आहे. बी पण किती आहे 1 आणि सी किती आहे -20. मग आता इथे फॉर्म्युला लिहून घ्या आधी. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू 0. इथे आपल्या व्हॅल्यूज पुट करून घेऊ. एक्स स्क्वेअरच्या जागेवर एक्स स्क्वेअरच आहे, एची व्हॅल्यू 1च आहे, त्याच्यामुळे तो ॲज इट इज येईल. एक्स स्क्वेअर प्लस बी किती आपला 1 म्हणजे इथे राहील फक्त एक्स बी अपॉन 2 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 20 इज इक्वल टू 0. सीची व्हॅल्यू मायनसमध्ये म्हणून इथे -20 झाला. मग आता खाली सॉल्व करून घ्या परत. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4 मायनस 1/4 मायनस 20 इज इक्वल टू 0. आता हे प्लस 1/4 आणि मायनस 1/4 कॅन्सल करायचे नाहीये. तिथे काय करायचे बघा, इथपर्यंतचा ब्रॅकेट वेगळा कन्सिडर करायचा थोडा वेळ. हा एक्सचा स्क्वेअर आहे, साइन काय तुमचं प्लस आणि इथे काय आहे प्लस 1/4. इथे जर मायनस साइन असेल तर खालच्या ब्रॅकेटला मायनस साइन घ्यायचं, इथे जर प्लस साइन असेल तर खाली प्लस साइन घ्यायचं. मग आता इथे हा एक्स स्क्वेअरचा फक्त एक्स घ्यायचा, इथे साइन प्लस म्हणून इथे प्लस साइन. हा 1/4 कितीचं स्क्वेअर रूट आहे, मी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतो तसं हा किंमत एकदम हाईड करायची आणि ह्या 1/4चं स्क्वेअर रूट काय होईल 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन करा, तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय झालाय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला तर सेम हे आन्सर मिळणार आहे आपल्याला. आपण अप्लाय ट्राय करून बघू एकदा. एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर एक्स एचा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए म्हणजे किती एक्स आणि बी म्हणजे 1/2 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 1/2चा स्क्वेअर. ह्या 2 हा 2 कॅन्सल झाला. खाली काय उरलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आला. मग हा फॉर्म्युला इथे फक्त आपण इथे एक्सपांड करत होतो, त्याला काय केलं आपण कॉन्ट्रॅक्ट केले. हा फॉर्म्युला अप्लाय केला मायनस ह्या दोघांमध्ये काय होईल ॲडिशन 1/4 आणि 20चं काय करायचं ॲडिशन. मग डायरेक्ट ॲडिशन होतं का त्याचं नाही होत. मग आता याला डिनॉमिनेटर काहीच नाही, तो काय कन्सिडर करायचा 1. मग डिनॉमिनेटर पण कन्सिडर केला, डिनॉमिनेटर सेम करावा लागेल. इथे 4 किती मल्टिप्लाय केला 4 मल्टिप्लाय केला मायनस मग हे किती येईल 1/4 मायनस 4 2 8 म्हणजे 80/4 इज इक्वल टू 0. मग आता हा ब्रॅकेट एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 मायनस 80 डिवाइड्स बाय 4 इज इक्वल टू 0. हे मायनस साइन 1ला पण आहे मायनस 80ला पण आहे, दोघांचं काय होईल ॲडिशन होईल. एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल मायनस 81/4 इज इक्वल टू 0. मग हे काय येईल एक्स प्लस 1/4 ब्रॅकेट स्क्वेअर हे मायनस 81/4 इकडे गेल्यानंतर प्लस 81/4. त्याच्यानंतर पुढे एवढा साईडला लिहून घ्या फॉर्म्युला. मग आता इथे याचं स्क्वेअर रूट सेम ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट डबल होती. हा इकडे मायनस होता इकडे जाऊन प्लस झाला. मग सॉरी इथे 2 आहे ना 1/2. मग एक ब्रॅकेट एक्स 1/2 इज इक्वल टू याच्या आधी पण आपण शिकले जर स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर ते प्लस मायनसमध्ये घ्यायचं असतं. मग एकदा हा 81/4 याचं स्क्वेअर रूट घेतलं, याचं पण स्क्वेअर रूट घ्यायचं, बट एकदा प्लसमध्ये आणि एकदा मायनसमध्ये. मग इथे काय येईल प्लस 9/2. 81 कितीचा स्क्वेअर आहे
9चा 4 कितीचा स्क्वेअर आहे 2चा त्याचे स्क्वेअर रूट घेतले. त्याच्यानंतर सेकंड काही x प्लस 1/2 इज इक्वल टू -9/2. मग x इज इक्वल टू हा प्लस साईन आपण प्रत्येक वेळी नाही मग 9/2 -1/2. x इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे दोघांचा 9 - 1 डिवाइड्स बाय 2. x इज इक्वल टू 8 डिवाइड्स बाय 2 म्हणजेच x इज इक्वल टू किती मिळालं 4. हे आन्सर मिळालं आपल्याला. आता इकडे x इज इक्वल टू -9/2 -1/2 हा इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस झाला. x इज इक्वल टू -9 - 1 डिवाइड्स बाय 2. x इज इक्वल टू -9 आणि -1 दोघांचा आन्सर काय येईल -10. -10 डिवाइड्स बाय 2. x इज इक्वल टू -5. ह्या मिळाले एक्सच्या दोन आन्सर्स आपल्याला एक 4 आणि एक -5. हे साईडला लिहून घ्या. x² + 2x - 5 इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू किती आहे 1, b 2 आणि c किती आहे -5. फॉर्म्युला ऑलरेडी लिहिलेला आहे आपण. मग आता इथे x² + b ची व्हॅल्यू 2x प्लस b किती आहे 2/2 ब्रॅकेट स्क्वेअर -2/2 ब्रॅकेट स्क्वेअर -5 इज इक्वल टू 0. x² + 2x इथे 2/2 1 1चा स्क्वेअर 1 -1 -5 इज इक्वल टू 0. मग आता हा इथपर्यंतचं एक ब्रॅकेट करायचं आहे आपल्याला. मग याचं कॉन्ट्रॅक्शन केल्यानंतर हा काय होईल इथलं साईन बघायचा. साईन देताना इथे ऑलवेज इथलं मिडल नंबरचं साईन बघायचं. मग इथे प्लस आहे म्हणजे इथे पण प्लस आणि 1चं स्क्वेअर रूट 1 ब्रॅकेट स्क्वेअर -1 आणि -5 -6 इज इक्वल टू 0. x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा -6 इकडे जाऊन +6. मग याचं दोन ब्रॅकेट्स करा. x + 1 इज इक्वल टू आता 6चं स्क्वेअर रूट निघतं का मग 6चं स्क्वेअर रूट काय येणार आहे √6. मग x इज इक्वल टू √6 प्लस -1 आणि इकडे दुसरं ब्रॅकेट एक करायचं त्याचं इथे दोन ब्रॅकेट सेमच घ्यायचे असतात ना. हा ब्रॅकेट नाही चेंज करायचा आहे. x + 1 इज इक्वल टू -√6 x इज इक्वल टू -√6 -1 ही मिळाली सेकंड एक्सची व्हॅल्यू. साईन फक्त कुणाचं बदलायचं आहे ह्या 6चं बदलायचं म्हणजे हा जो 6 आहे समोरचा याचं ऑलरेडी स्क्वेअर आहे. हा ब्रॅकेट ॲज इट इज फॉलो करायचा. x + 1 इकडे येते x + 1 इकडे पण घ्यायचं. ब्रॅकेटच्या नंबरची साईन नाही बदलायची समोरचे. एकदा हा प्लस घ्यायचा आणि एकदा मायनस घ्यायचा. तिसरा प्रश्न m² - 5m इज इक्वल टू -3. आता हा जो -3 त्याला आधी इकडे आणून घ्यायचं. म्हणजे इक्वेशन काय होईल m² - 5m + 3 इज इक्वल टू 0. मग therefore a ची व्हॅल्यू काय आहे 1, b ची व्हॅल्यू -5 आणि c ची व्हॅल्यू 3. आता c प्लस मध्ये आला मग एक फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा. एक्सच्या जागेवरती आता काही हा पण फॉर्म्युला लिहिला एक्सचा बट आपल्या आन्सरमध्ये x² येईल का आता नाही. मग आता आपल्याला काय वापरावं लागेल m² प्लस b किती आपला मायनसमध्ये म्हणजे इथे काय येईल -5m प्लस b/2 b किती आहे -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 0. m² - 5m प्लस 5चा स्क्वेअर प्लस 25 म्हणजे 25/4 -5चा स्क्वेअर 25/2 प्लस 3ला डिनॉमिनेटर नाही म्हणून 1 कन्सिडर केलं. इथे आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 4 इज इक्वल टू 0. मग आता याचा आपल्याला एक कन्जेक्टेड ब्रॅकेट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायचं ह्या फॉर्म्युल्याला. हे काय होईल m
एम स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एम. इथे साईन काय आता मायनस, म्हणजे इथे साईन काय येणार आहे मायनस. ह्या नंबरचं साईन चेक करायचं. 25चं स्क्वेअर रूट 5 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 25 प्लस 4 3 जा 12 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 0. m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25 मोठा नंबर आहे, मायनसचं मायनस साईन घेतलं, मग 25 मधून 12 गेले खाली किती राहतात 9 13. 25 मधून 12 गेले 13/4 इज इक्वल टू 0 आणि मग ब्रॅकेट सेपरेट करा. 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस इकडे गेल्यानंतर प्लस 13/4. मग आता याचे दोन सेपरेट ब्रॅकेट करू. एक काही m मायनस 5/2 इज इक्वल टू, आता 13चं स्क्वेअर रूट काढता येतं का नाही. 13 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, मग त्याला रूटमध्ये टाकायचं, एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये. 13/4चं स्क्वेअर रूट 2, मग एकदा प्लसमध्ये घेऊ, मग m इज इक्वल टू 13/2 हा मायनस 5/2 इकडे गेल्यानंतर प्लस होईल प्लस 5/2 म्हणजेच m इज इक्वल टू काय येईल 13 प्लस 5 डिवाइड्स बाय 2. ही मिळाली m ची फर्स्ट व्हॅल्यू. त्याच्यानंतर m ची सेकंड व्हॅल्यू m मायनस 5/2. हा जो ब्रॅकेट हा परत एकदा घेतला, इथे घेताना आपण प्लसचे स्क्वेअर रूट घेतलेले, आता कोणते घ्यायचे मायनसचे. इज इक्वल टू मायनस रूट 13 अपॉन किंवा पूर्ण याला एक मायनस रूट 13/2. हा इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन काय होईल प्लस. m इज इक्वल टू मायनस रूट 13/2 प्लस 5/2. मग m इज इक्वल टू मायनस रूट 13 प्लस 5 डिवाइड्स बाय 2. हे झालं आपली सेकंड एमची व्हॅल्यू, फर्स्ट आणि सेकंड. 4th नंबरचा क्वेश्चन 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. आता ह्या क्वेश्चनमध्ये ए ची व्हॅल्यू दिलेली आणि आपल्याला ए नको असतो, मग पूर्ण इक्वेशनला कितीने डिवाइड करायचं 9. डिवाइड इक्वेशन बाय 9. मग इक्वेशनला 9 डिवाइड केल्यानंतर काय होईल 9/9y² 9 - 12y/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. ह्या 9ला हा 9 कॅन्सल. इक्वेशन काय मिळालं y² मायनस 12/9. आता इथे 12/9 3 4 जा 12 3 3 जा 9 इथे 4/3y प्लस इथे डिवाइड होणार नाही, तो तसाच घ्या 2/9 इज इक्वल टू 0. आता जेव्हा मेथड म्हणजे क्वेश्चन सोडवायचे तेव्हा हे इक्वेशन वापरायचं नाही. जर ए ची व्हॅल्यू दिलेली असेल तर त्या ए ची जी व्हॅल्यू दिलेली त्या व्हॅल्यूने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करून घ्यायचं. मग आता इथे काय झालं तुमचा 1. हे इक्वेशन सोडवताना कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड सोडवताना ए कंपल्सरी 1च पाहिजे. ए जर 1 नसेल तर आन्सर येत नाही. बी ची व्हॅल्यू काय मिळाली -4/3 आणि सी ची व्हॅल्यू काय 2/9. मग आपला फॉर्म्युला काय आता इथे y म्हणजे फॉर्म्युला yच्या फॉर्ममध्ये y² प्लस dy प्लस b/2² मायनस b/2² प्लस c इज इक्वल टू 0. y² प्लस b ची व्हॅल्यू किती आहे -4/3 म्हणजे इथे -4/3y प्लस b ची व्हॅल्यू -4/3 डिवाइड्स बाय 2 आहे. तो डिवाइड्स बाय 2 ह्या डिवाइडला काय येतो मल्टिप्लाय येतो चा स्क्वेअर -4/3 × 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c ची व्हॅल्यू किती आहे 2/9 इज इक्वल टू 0. y² -4/3y प्लस 4चा स्क्वेअर 16 आणि 3 2 जा 6 6चा स्क्वेअर 36 मायनस 4चा स्क्वेअर 16 डिवाइड्स बाय 3 2 जा
6 आणि 6चा स्क्वेअर 36 प्लस 2/9 इज इक्वल टू 4. आता इथे ॲडिशन करायचं आहे, डिनॉमिनेटर सेम नाही आहे, इकडे 36 आहे आणि इकडे 9 आहे. कितीने मल्टिप्लाय करू? 4ने. 9 4 जा 36 येईल ना, मल्टिप्लाइज बाय 4 मल्टिप्लाइज बाय 4. इथे हा ब्रॅकेट सेपरेट करायचा आहे, ब्रॅकेट सेपरेट केल्यावर काय येईल? y. इथे साइन काय आहे? मायनस, म्हणजे इथे मायनस 16चा स्क्वेअर रूट 4, 36चा स्क्वेअर रूट 6, ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 16 प्लस 4 2 जा 8 डिवाइड्स बाय 36 इज इक्वल टू 0. आता पुढे हा ब्रॅकेट तसाच लिहू, y मायनस 4/6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हा 16 मायनस आहे आणि 8 कसा आहे? प्लस. आन्सर काय येईल? मायनस 8/36 इज इक्वल टू 0. याला इकडे पाठवू किंवा याला आधी आपण डिवाइड पण करून घेऊ शकतो. दोन्ही नंबरला किती डिवाइड होईल? 4 ने. 4 2 जा 8 आणि 4 9 जा 36. y मायनस 4/6 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2/9 इज इक्वल टू 0. मग y मायनस 4/6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. इकडे मायनस होतं, इकडे जाऊन प्लस झालं. दोन ब्रॅकेट सेपरेट करू. y मायनस 4/6 इज इक्वल टू √2/3. स्क्वेअर रूट घ्यायचं ना त्याचं, एकदा प्लस मध्ये घेतलं, मग y इज इक्वल टू √2/3 प्लस 4/6. त्याचं परत डिनॉमिनेटर सेम करावा लागेल. किती मल्टिप्लाय करावा लागेल? इकडे 2 ने मल्टिप्लाय होईल, इथेच करू आपण मल्टिप्लाइज बाय 2 मल्टिप्लाइज बाय 2. हे काय होईल? √2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल त्याचं? √4 होईल का? नाही. 2√2 डिवाइड्स बाय 6 प्लस 4/6 y इज इक्वल टू 2√2 प्लस 4 डिवाइड्स बाय 6. आता इकडे पण 2 आहे आणि इकडे पण 4 आहे, म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहेत ना दोन्ही नंबर. 2 कॉमन निघेल, y इज इक्वल टू 2 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहिलं √2 प्लस 2 डिवाइड्स बाय 6. 2 1 जा 2 2 3 जा 6. y इज इक्वल टू √2 प्लस 2 डिवाइड्स बाय 3. ही झाली y ची एक व्हॅल्यू. अजून एक व्हॅल्यू बाकी आहे y ची. सेकंड व्हॅल्यू काय येईल? आता इथे आपण प्लस कन्सिडर केलं होतं, आता स्क्वेअर रूट काय घ्यायचे? मायनस मध्ये घ्यायचे. मग ते काय येईल? y मायनस 4/6 इज इक्वल टू मायनस √2/3. हा इकडे मायनस तिकडे गेल्यानंतर प्लस होणार आहे. y इज इक्वल टू मायनस √2/3 प्लस 4/6. डिनॉमिनेटर सेम करावा लागेल परत एकदा, म्हणजे इथे परत कितीने मल्टिप्लाय करू? 2 ने मल्टिप्लाय केलं, y इज इक्वल टू मायनस 2√2 प्लस 4 डिवाइड्स बाय 6. y इज इक्वल टू, इथे दोन्हीमध्ये पण 2 आहे, 2 कॉमन निघेल, मायनस 2 इन ब्रॅकेट √2 मायनस 2. आता इथे -2 का घेतलं ब्रॅकेटमध्ये? बिकॉज ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असताना आतलं साइन काय होतं? चेंज. जर या -2 ने या -2 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर +4 येणार आहे, म्हणून ब्रॅकेटमधलं साइन काय केलं? चेंज केलं. जर मी इथे प्लसच ठेवलं तर या -2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आतमध्ये काय होईल? मायनस होईल ना, म्हणून डिवाइड्स बाय 6. मग y इज इक्वल टू 2 1 जा 2 2 3 जा 6 मायनस √2 मायनस 2 डिवाइड्स बाय 3. या मायनस साइन परत त्याला मल्टिप्लाय करा, आन्सर काय येईल? मायनस √2 प्लस 2 डिवाइड्स बाय 3. हे झालं आपलं सेकंड y ची व्हॅल्यू. ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू y ची. 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. हा दिलेला आहे 5th नंबरचा क्वेश्चन. आता इथे पण याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, मग इथे काय करावं लागेल? पूर्ण इक्वेशन मध्ये किती डिवाइड करायचं? 2.
डिवाइड इक्वेशन बाय 2. 2 ने डिवाइड केल्यानंतर 2y² अपॉन 2 प्लस 9y अपॉन 2 प्लस 10 अपॉन 2 इज इक्वल टू 0. 2 2 कॅन्सल. 2 1 जा 2, 2 5 जा 10. y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन मिळालं आपल्याला, बरोबर आहे. हे इक्वेशन वापरायचं आपल्याला. मग फॉर्म्युला काय येईल? y² प्लस dy प्लस b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c इज इक्वल टू 0. मग y² प्लस b ची व्हॅल्यू किती आहे आता इथे? 9 अपॉन 2 y प्लस b अपॉन 2 म्हणजे 9 अपॉन 2. हा डिनॉमिनेटरचा 2 इथे मल्टिप्लाय ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 9 अपॉन 2 इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सी ची व्हॅल्यू किती आहे? 5 प्लस 5 इज इक्वल टू 0. y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 9चा स्क्वेअर 81 अपॉन 2 2 जा 4 आणि 4चा स्क्वेअर 16 मायनस 9चा स्क्वेअर 81 अपॉन 2 2 जा 4 आणि 4चा स्क्वेअर 16. सी ची व्हॅल्यू 5 आहे ना, प्लस 5 इज इक्वल टू 0. हा एवढा ब्रॅकेट सेपरेट करावा लागेल. त्याच्यानंतर इथे 5ला डिनॉमिनेटर नाही आहे, तो 1 घेतला. इथे 16 आहे, मग किती मल्टिप्लाय करावं लागेल? 16 मल्टिप्लाइज बाय 16 मल्टिप्लाइज बाय 16. मग आता याचं एक ब्रॅकेट करायचं y. इथे साईन काय आहे? प्लस, म्हणजे इथे येईल प्लस 81चा स्क्वेअर 9 स्क्वेअर रूट 9 आणि 16चा स्क्वेअर रूट 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 81 प्लस 80 डिवाइड्स बाय 16 इज इक्वल टू 0. y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा मायनस 81 आणि हा प्लस 80. मायनस 81 मधून 80 जातील, किती राहील? 1 अपॉन 16 इज इक्वल टू 0. मग हे काय येईल? y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हे प्लस मायनस इकडे गेल्यानंतर प्लस 1 अपॉन 60. दोन ब्रॅकेट सेपरेट करायचे त्याचे. y प्लस 9 अपॉन 4 इज इक्वल टू 1चा स्क्वेअर रूट 1 आणि 16चा स्क्वेअर रूट 4. y इज इक्वल टू 1 अपॉन 4 मायनस 9 अपॉन 4. y इज इक्वल टू 1 मायनस 9 अपॉन 4. y इज इक्वल टू मायनस 8 अपॉन 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8. y इज इक्वल टू मायनस 2. आणि दुसरी व्हॅल्यू काय येईल त्याची? y प्लस 9 अपॉन 4 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 4. y इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 4 मायनस 9 अपॉन 4. y इज इक्वल टू मायनस 1 मायनस 9 अपॉन 4. y इज इक्वल टू मायनस 10 अपॉन 4. 2 2 जा 4, 2 5 जा 10. y इज इक्वल टू मायनस 5 अपॉन 2. हे झाले दोन आन्सर्स. 6 नंबरचा क्वेश्चन. 5x इज इक्वल टू 4x प्लस 7. आता हा जो 4x प्लस 7 येतो इकडे साईड चेंज करायची त्याची. मग इथे काय होईल? 5x² मायनस 4x मायनस 7 इज इक्वल टू 0. हा 5 नको आहे आपल्याला. मग इक्वेशनला 5 ने डिवाइड करा. डिवाइड इक्वेशन बाय 5. मग 5x² अपॉन 5 मायनस 4x अपॉन 5 मायनस 7 अपॉन 5 इज इक्वल टू 0. 5 5 कॅन्सल. x² मायनस 4 अपॉन 5x मायनस 7 अपॉन 5 इज इक्वल टू 0. हे मिळालं तुम्हाला नवीन इक्वेशन. हा इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस. हा पण प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस. मग आता इथे फॉर्म्युला x² प्लस bx प्लस b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c इज इक्वल टू 0.
एक्स स्क्वेअर. आता इथे b ची व्हॅल्यू किती आहे? -4/5 म्हणजे -4/5 x प्लस b ची व्हॅल्यू -4/5 मल्टिप्लाइड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -4/5 मल्टिप्लाइड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर -7/5 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर -4/5x प्लस 4 चा स्क्वेअर 16, 5 2 जा 10, 10 चा स्क्वेअर 100 मायनस 4 चा स्क्वेअर 16, 5 2 जा 10, 10 चा स्क्वेअर 100 मायनस 7/5. 5 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल 100 होण्यासाठी? 20 multiplies by 20 multiplies by 20 is equal to 0. आता इथे हा एक ब्रॅकेट सेपरेट करायचा आहे. हा ब्रॅकेट सेपरेट केल्यावर काय होईल? x मायनस 4/10 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 16 मायनस 7 2 जा 140 डिवाइड्स बाय 100 is equal to 0. x minus 4/10 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 140 प्लस 60 दोघांचं ॲडिशन करावं लागेल. दोघांना मायनस साईन आहे. मग किती येईल दोघांचं ॲडिशन? 156 डिवाइड्स बाय 100 इज इक्वल टू 0. याची साईड चेंज करून घेऊ. x minus 4/10 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 156/100. हा इकडे मायनस होता, तिकडे गेल्यानंतर प्लस झाला. दोन्ही नंबरला कितीने डिवाइड होईल? 4 नी. दोन्ही नंबर 4 नी डिव्हिजिबल आहे तर 4 नी डिवाइड करू आपण त्याला. x minus 4/10 ब्रॅकेट स्क्वेअर. मग 4 नी डिवाइड केल्यानंतर 4 3 जा 12, 3 शिल्लक राहिले 4 9 4 9 जा 36 म्हणजे वरती आला 39. 4 2 जा 10, 2 आले म्हणजे 4 5 जा 25. किती आलं? 39/25. मग दोन ब्रॅकेट सेपरेट करू. x minus 4/10 is equal to 39 divided by 25. हा इकडे जाईल. x minus 4/10 is equal to 39 चं स्क्वेअर रूट 39 आणि 5 चं स्क्वेअर 25 चं स्क्वेअर रूट 5. मग x is equal to रूट 39 divided by 5. हा इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर प्लस होईल. प्लस 4/10. डिनॉमिनेटर सेम नाही आहे, तो सेम करावा लागेल. कितीने मल्टिप्लाय होईल? 2 नी मल्टिप्लाय होईल. मग इथे multiplies by 2 multiplies by 2. x is equal to 2 root 39 plus 4 divides by 10. 2 इथे पण आहे आणि 2 याला पण डिवाइड होईल. मग x is equal to 2 in bracket 39 plus 2 divides by 10. 2 1 जा 2, 2 5 जा 10. x is equal to root 39 plus 2 divides by 5. ही मिळाली x ची एक व्हॅल्यू. त्याच्यानंतर x ची दुसरी व्हॅल्यू बघा काय येईल? x minus 4/10 is equal to. आता इथे स्क्वेअर रूट आपण प्लस घेतले, नंतर घेताना कसं घ्यायचं? मायनस मध्ये घ्यायचं. मायनस रूट 39/5. x is equal to minus root 39/5 plus 4/10. परत 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल डिनॉमिनेटर सेम करायला. multiplies by 2. x is equal to minus 2 root 39 plus 4 divides by 10. दोघांमध्ये 2 कॉमन निघेल. x is equal to minus 2 root 39 minus 2 divides by 10. 2 1 जा 2, 2 5 जा 10. x is equal to minus root 39 minus 2 divides by 5. मायनस साइन याला मल्टिप्लाय करा. x is equal to minus root 39 plus 2 divides by 5. ही झाली x ची सेकंड.